महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या विरोधात शिवसेनेने केले आंदोलन। राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाला पडल्या भेगा। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि रस्त्याचे कामे सुरू असून तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात रस्ता सुरू होण्याआधी मोठमोठ्या भेगा पडल्या असून अग्रवाल ग्लोबल कंपनी ही निकृष्ट दर्जाची कामे करीत असल्याने या ठिकाणी कधीही मोठा अपघात होऊ शकतो। त्यामुळे अग्रवाल ग्लोबल कंपनीला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। तर बाबणी गावाजवळ तयार करण्यात आलेल्या पुलाजवळ डायव्हर्शन देण्यात यावा। याला कारण म्हणजे पुलापासून 4 किलोमीटर अंतरावर डायव्हर्शन देण्यात आल्याने 4 गावातील लोकांना 4 किलोमीटरचा अंतर ओलांडून यावं लागत असल्याने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून लवकरच या ठिकाणी डायव्हर्शन तयार करून देऊ। तसेच यापुढे अग्रवाल ग्लोबल कंपनीमार्फत बांधकामात दुर्लक्ष होणार नाही अशी हमी प्रोजेक्ट मॅनेजर यांनी दिली आहे। तर आजच्या आंदोलनाची दखल अग्रवाल ग्लोबल कंपनीने आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने घेतली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अमरदीप बडगे, गोंदिया। काय सांगाल, कुठल्या मागण्यांसाठी आजचा हा आंदोलन होता आपला? या नॅशनल हायवेचा सेक्शन जो आहे कोहमारापासून देवरीपर्यंत इतका खराब सेक्शन आहे। यामध्ये अनेक प्रकारचे टेंडर झालेले आहेत। त्यापैकी मुख्य टेंडर हे एजीएल कंपनी अग्रवालच्या माध्यमातून झाले आहेत। लोकांच्या एवढ्या गैरसोयी या ठेकेदारामुळे होऊन राहिले, ज्याच्यामुळे वारंवार अनेक आंदोलन या ठिकाणी झालेले आहेत। परंतु आज या परिस्थितीमध्ये जे डिपार्टमेंटनं ज्या ठिकाणी अनसटल त्या पद्धतीने जो भेगा पडल्या त्या सर्व पूर्ण व्हॉट्सअपमध्ये गेलं आणि जनतेचे अनेक तक्रारी आहेत। राजगुडा ग्रामपंचायतीने 3 महिन्यापूर्वी या डिपार्टमेंटला या ठिकाणी डिवायडर करण्याची मागणी केलेली होती। असे अनेक तक्रारी घेऊन आपण हा आंदोलन केलेला होता आणि जनतेच्या त्या मार्ग योग्य मागणी रास्त मागणी ते पूर्ण व्हावी याची आमची शिवसेनेच्या वतीनं इच्छा और पद बताइए। सुरेंद्र सिंह परिहार, सीनियर मैनेजर लाइजनिंग, अग्रवाल ग्लोबल इंफ्राटेक प्राइवेट लिमिटेड। क्या बताएंगे, आज ये गाँव वालों ने जो आंदोलन किए, क्या मांग आप इनकी पूरी करके देने वाले हैं? इनकी मांग यहाँ पे डिवाइडर की है, वो नियमता है। इन्होंने पत्र दिया है, उस पत्र को हमारे द्वारा जिस नियम से जाना चाहिए उस हिसाब से भेजा गया है। वो विधिवत उसका एक वो एसओआर होता है, वो सैंक्शन होगा। और हमारे अभी टीम लीडर साहब से भी बात हुई है टेलीफोनिक, उन्होंने भी प्रपोजल बना के नेशनल हाईवे को भेज रहे हैं। नेशनल हाईवे से मंजूरी आएगी तो बनाया जाएगा। ऐसा कह देने से हम बना दें और एक्सीडेंटल जोन बन जाए, एक लाइफ सेव करना बड़ा मुश्किल होता, प्रॉपर ही करके इसको दिया जाएगा। पूर्ण झाली नाही तर पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचा? आमचा पुढचा पाऊल असं होणार आहे की आम्ही आता तर फक्त आम्ही इथं म्हणजे आंदोलन केलो, याच्यानंतर यांनी अगर आमची मागणी पूर्ण नाही केल्यास आम्ही इथं आंदोलन तरच नाही तर आम्ही रस्ता रोखणार, रस्ता आम्ही रोखून बसणार इथे। याचं जबाबदार हे स्वतः अग्रवाल ग्लोबल कंपनी राहणार। आणि आम्ही इथं वारंवार यांना पत्र दिलं, त्याच्यानंतर पत्र दिल्यानंतर यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलं आहे का हा आम्ही काम करून देऊ, तो काम करून देऊ, परंतु यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचं अजूनही काम झालेलं नाही। त्याच्यानंतर आता यांनी नवीन जो आपला ब्रिज तयार केला त्या ब्रिजवर मोठ्या मोठ्या अशा भेगा पडलेल्या आहेत। तुमच्या कॅमेऱ्यामध्ये येत असेल मित्र, तुम्हाला दाखवतो तुम्हाला हे भेग्याची हे हाल आहेत। तुम्हाला माहिती असेल फार वाईट आणि निष्ठुर म्हणजे इतक्या दर्जाच्या याने। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।